नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आहे. बघा बहिणींनो, आज या ठिकाणी गुढीपाडवा आहे. सर्वात अगोदर माझ्या व माझ्या परिवारातर्फे महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवाचा सण तुम्हा सर्वांना आनंदी जावो हीच या ठिकाणी प्रार्थना. आणि बहिणींनो, आज या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मोठा ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज आलेली आहे. ती गुड न्यूज तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर बहिणींनो, जास्त वेळ घेत नाही, डायरेक्ट मेन टॉपिकला सुरुवात करतो. सर्वांनी इकडे लक्ष द्या. तर बघा बहिणींनो, गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रिय बहिणींसाठी एक महत्त्वाची मोठी भेट. खात्यामध्ये थेट 3,000 रुपये जमा होणार आहे. या संदर्भात महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. ती बातमी आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा बहिणींनो, महाराष्ट्रामधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सुमारे 2 कोटी लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप या ठिकाणी मिळालेला नाहीये. बघा बहिणींनो, तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाहीये. आता ठिकाणी मार्च महिना सुद्धा संपणार आहे, पण अजून मार्चचे सुद्धा 1500 आलेले नाहीये. म्हणजेच तुमचे जर बघितले तर 1500 रुपये फेब्रुवारीचे बाकी आहेत, 1500 रुपये मार्च महिन्याचे बाकी आहेत. असे टोटल जर तुम्ही कॅल्क्युलेट केले तर 3,000 रुपये तुम्हाला ठिकाणी मिळायला पाहिजे. तर बघा, त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे. अपडेट अशी की बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विरोधामध्ये शरद पवार पक्ष उमेदवार उभा करणार नाही, असं सुप्रियाताई सुळे यांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे. आता बघा, राज्य सरकार गुढीपाडव्याच्या म्हणजेच 19 मार्च शुभ मुहूर्तावर दोन्ही महिन्यांचे हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा करू शकते, असा ठिकाणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आणि बहिणींनो, आज या ठिकाणी गुढीपाडवा आहे. या निमित्ताने सर्वात अगोदर तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा बहिणींनो तुम्हा सर्वांना. अतिशय आनंदाचा हा दिवस आहे, त्यामुळे सर्व बहिणींसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. आता बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, जर जसे झाले तर पात्र महिलांच्या खात्यामध्ये थेट 3,000 रुपये जमा होतील. म्हणजेच बहिणींनो, आज तुमच्या खात्यावर 3,000 रुपये येऊ शकतात, अशी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे, जे त्यांच्यासाठी भेटवस्तूपेक्षा कमी नसणार आहे. जर का तुम्हाला आज 3,000 रुपये आले तर ही गोष्ट तुमच्यासाठी भेटवस्तूपेक्षा कमी नसणार आहे. कमेंट करून सांगा बरं बहिणींनो, तुम्हाला आज या ठिकाणी 3,000 रुपये हवेत की नाही. जर तुमची इच्छा असेल की सर आज 3,000 रुपये आले पाहिजे, तर लिहून पाठवा की हो सर आज 3,000 रुपये आले पाहिजे. आणि जर तुमची इच्छा असेल की आज 3,000 रुपये नकोय, तर कमेंट करून टाईप करून तुम्ही पाठवू शकतात. पुढे बघा काय सांगितलेलं आहे बहिणींनो, तुम्ही जर बघितलं, अजून प्रशासनाकडून या संदर्भात ऑफिशियल अजून या ठिकाणी घोषणा झालेली नाहीये, पण सूत्रांच्या माहितीनुसार आज या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळू शकतात. आता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयाची आर्थिक मदत मिळते. तथापि मार्च महिना अर्धा उलटून गेलाय, तरी लाडक्या बहिणींच्या कुटुंबांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता या ठिकाणी मिळाला नाहीये. त्यामुळे त्या गोंधळलेल्या स्थितीमध्ये आहे की फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार आहे, मार्चचा हप्ता कधी मिळणार आहे. आणि सूत्रांच्या माहितीनुसार आज तुमच्या अकाउंटवर हे पैसे जमा होऊ शकतात, अशी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. तर बहिणींनो, पटापट सांगा बरं की तुम्हाला आज पैसे हवेत की नाही. जर तुमची इच्छा असेल की हो सर आज पैसे पाहिजे, तर लिहून पाठवा की हो सर आज 3,000 रुपये आले पाहिजे. तर बघा बहिणींनो, संपूर्ण तुम्हाला माहिती मी ठिकाणी दिलेली आहे. आपल्याला बघावं लागणार आहे संध्याकाळपर्यंत. जर का तुमच्या अकाउंटवर हे पैसे आले तर खूप चांगली गोष्ट होणार आहे. आणि जर का आज आले नाही तर उद्या तुमच्या अकाउंटवर हे पैसे जमा होऊ शकतात, अशी महत्त्वाची माहिती मिळाली आहे. तर संपूर्ण तुम्हाला माहिती मी दाखवलेली आहे. तर बहिणींनो, व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.